सांगायचं होतं की मी वेळेत पोहोचलो त्याबद्दल धन्यवाद. पण त्यांनी सांगताना परभणी मार्गे सांगितलं, परभणी मार्गे मी आलो, पण तिकडे असताना तरी वेळेत यावं अशी तुमची इच्छा होती. पण आज मी ठरवलेलंच होतं, काही जरी झालं म्हणजे मला सकाळी असं अधिकाऱ्यांनी सांगितलं की आता वेदर प्रॉब्लेम होऊ शकतो. मी म्हटलं वेदर प्रॉब्लेम जर झाला तर चोरगे सर मला प्रॉब्लेम करू शकतात, त्याच्यामुळं काही करून मला रत्नागिरीमध्ये पोहोचायचं आहे. आणि ही आदरयुक्त दहशत असल्यामुळे चोरगे सर मी या ठिकाणी आलो, माझा आपण सत्कार केला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि बँकेच्या बाबतीमध्ये आता ही बँक मला असं वाटतं की राज्य स्तरावर मानांकन, देश पातळीवर मानांकन, त्याच्यापेक्षा जागतिक पातळीवर रत्नागिरी जिल्हा बँकेचं नाव झालं, याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना. आता सर मला सांगत होते की 30% डिव्हिडंड देणारी जगातली पहिली बँक जर कुठची असेल तर ती माझी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. त्याबद्दल मला खरोखरच आपल्या सगळ्यांबद्दल अभिमान आहे. आणि मी एक पथ्य पाळलेलं आहे, चोरगे सर ते जाहीरपणानं सांगतील की चोरगे सर ज्या दिवशी या बँकेचे अध्यक्ष झाले त्या दिवसापासून कर्जामध्ये कपात करा, व्याजामध्ये सूट द्या, असा एकही फोन मी चोरगे सरांना केला नाही. कारण फोन करून फुकट लावण्यापेक्षा न सांगितलं कारण ते बँकेच्या हितासाठी आहे. आणि चोरगे सरांनी जे निर्णय घेतले, मी अभिमानानं सांगतो की चोरगे सरांनी जे निर्णय घेतले त्याचमुळे ही बँक जागतिक पातळीवर नाव लौकिक करू शकते, त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे. मी अनेक वेळा काही माझं जर बँकेमधलं काम असेल तर जाधव साहेबांना सांगतो, कधी कधी गजा पाटलांना सांगतो, कधी कधी रामभाऊला सांगतो. पण काम सांगितल्यानंतर ते मला पहिलं सांगतात की आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही चोरगे सरांना सांगा. मला असं वाटतं की हा आदर जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. अनेक बँका मी आता महाराष्ट्रामध्ये बघतो, ज्या जिल्ह्यातनं मी आता आलो त्या जिल्ह्यातल्या बँकेची परिस्थिती काय आहे हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती. सर्व्हिस सेक्टरमध्ये आम्ही 20 लाखाचं 50 लाख करणार आहोत, त्या 50 लाखाला 35% सबसिडी मिळणार आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जे 50 लाख आहे ते आम्ही 1 कोटी करणार आहोत, त्याचे 35% तुम्हाला सबसिडी म्हणून मिळणार आहे. तर अशी योजना जर आपण चांगल्या पद्धतीने राबवली, विश्वकर्मा सारखी योजना आहे, ही शासनाची योजना आहे. खादी ग्रामोद्योगच्या आमच्या काही योजना नव्यानं आम्ही आणलेल्या आहेत. ह्या योजना पालक म्हणून जर रत्नागिरी जिल्हा बँकेनं राबवल्या तर आम्हाला बाकीच्या जिल्हा बँकना हे मॉडेल म्हणून दाखवता येईल की रत्नागिरी जिल्हा बँक कशा पद्धतीने शासनाच्या योजना राबवतं आणि त्याच्यामुळे शासनाला कसा फायदा होतो. आणि हे करत असताना चोरगे सर हा देखील मी शब्द देतो की इथला कार्यक्रम झाल्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांशी स्पष्ट बोलेन आणि जास्तीत जास्त ज्या काही ऑफिसेसचे अकाउंट आपल्याकडे पाहिजे ते देण्याचा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी नक्की प्रयत्न करेन. चोरगे सर तुमच्या ताब्यामध्ये आहे, मी अनेक वेळा सांगितलं, आज देखील पुन्हा एकदा पालकमंत्री म्हणून सांगतो, या बँकेच्या बाबतीमध्ये जे काय तुम्ही निर्णय घ्या त्यासोबत उदय सामंत भले मला उद्या पक्षानं सांगितलं अजून काहीतरी वेगळं करायचं आहे तरी सुद्धा पक्षाला मी कन्व्हिन्स करेन आणि सांगेन की जी बँक जागतिक पातळीवर नेणाऱ्या व्यक्तीबरोबर आम्ही राहणार, याच्यामध्ये पक्षाचा अभिनिवेश देखील आपण आणू नका, ही देखील भूमिका आज या ठिकाणी घेतो. पण पटवर्धन सर आपण देखील आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे, काही नवीन देखील सहकार क्षेत्रातली मंडळी आता पुढे येत आहेत, किती सहकार त्यांना माहिती आहे मला माहित नाही, पण अशा सहकार क्षेत्रामध्ये आपण राजकीय कुठेही पक्ष आणू नये ही माझ्यासारख्याची भूमिका आहे. आणि मग पॅनल केल्यानंतर काय होतं याचा अनुभव बाबाजीराव सगळ्यांना झालेला आहे. पण जे पॅनल तुम्ही कराल चोरगे सर, आज पुन्हा एकदा जाहीरपणे शब्द देतो की जे पॅनल तुम्ही कराल त्या पॅनल बरोबर उदय सामंत आणि उदय सामंत बरोबर असलेले सगळे असतील आणि तुम्ही आम्हाला याच्यामध्ये चांगलं काहीतरी घडवायचं आहे. आणि जे तुम्ही चांगलं घडवलंय ते आम्हाला सगळ्यांना म्हणून टिकवायचं आहे. आणि म्हणून सत्काराच्या निमित्तानं हा शब्द देतो की बँक ज्या पद्धतीनं उभी राहिली, ज्या पद्धतीनं जागतिक पातळीवर आज काम करते, त्याच्यामध्ये आम्हाला कोणालाही हस्तक्षेप करायचा नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.